हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आज शिक्षण आयुक्त कार्यालय येथे भेट दिली असता काही माहिती जी भरतीच्या अनुषंगाने भेटलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याच्या नंतर मित्रांनो, ते अत्यंत महत्त्वाची आहे आणि भरतीला घेऊन रिक्त पदांचा तपशील असेल किंवा इतर जे काही माहिती आहे बिंदू नामावली संदर्भात असेल किंवा इतर सर्व गोष्टी म्हणजे भरतीचे सध्या स्टेटस काय आहे. सध्या 15 जूनपर्यंत जरी डेट वाढून दिलेली असेल तर किती आलेले आहेत, किती जागा येऊ शकतात काय, त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला या गोष्टीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. पुण्यातून तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्य माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद. पहा, मूळ मुद्दा आता आज जेव्हा परीक्षा म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालयाला जेव्हा भेट दिली असता काही प्रकाशाने माहिती भेटलेली मित्रांनो की मागं जेव्हा 1 महिन्याची मुदतवाढ दिली, म्हणजे 1 महिन्याची जेव्हा डेट दिलेली होती 31 मे पर्यंतची डेट, सॉरी 31 मे पर्यंतची डेट दिलेली होती बिंदू नामावली अपलोड करण्यासाठी आणि तपासून रोस्टर अपलोड करण्यासाठी पोर्टलवरती. हे करत असताना खूप अशा आस्थापना आहेत त्यांचं अजून रोस्टर कंप्लीट झालेलं नाही आणि खूप अशा संस्था पण आहेत, मोठमोठ्या संस्था आहेत ज्याच्यामध्ये रयत सारख्या संस्था सुद्धा आहेत. अशा खूप संस्थांचे मित्रांनो काही कंप्लीट झालेले नाही. मग त्यांनी काय करायचं या संदर्भात माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला असता. काही गोष्टी महत्त्वाच्या जे भेटल्या मला आयुक्त कार्यालयात ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न आहे. पहिला मुद्दा मित्रांनो की जेवढ्या महत्त्वाच्या ज्या आस्थापना आहेत त्यांना शिक्षण आयुक्त कार्यालयातून वैयक्तिकरित्या मेसेज, मेल, कॉल वगैरे जात आहेत की तुम्ही बिंदू नामावली रोस्टर तपासून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इतर पद्धतीनं शिक्षण आयुक्त कार्यालय शिक्षण अधिकाऱ्यांना पण जिल्हा लेवलवरती निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांनी पण त्यांच्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते लवकरात लवकर बिंदू नामावली तपासून मावळ कक्षाकडे पाठवून घेऊन रोस्टर पवित्र फोटोला जागा अपलोड करण्यासाठी त्यांना टॅब दिलेला आहे मित्रांनो. आणि तुम्हाला अजूनही सांगतो की मावळ कक्षामध्ये सॉफ्टवेअर बनवल्यामुळे किंवा इतर काही गोष्टी बनवल्यामुळे बिंदू नामावली तपासून घेण्यासाठी वेळ लागत नाही आहे. लवकर त्या प्रोसेस होत आहेत, एक आनंदाची बाब आहे. आणि दुसरा मुद्दा विषय की ह्या ज्या आस्थापना आहेत, आस्थापना ह्या आता थोडेसे गतिशील होत आहेत आणि शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये खूप अधिकारीही नाराज पण झालेले आहेत की त्या गोष्टी कशा की ज्यांनी ते एक्सपेक्ट केले होते की एका महिन्यामध्ये कितीतरी संस्था लोड होऊ शकतात, पण त्या पद्धतीने त्यांना ते प्रतिसाद भेटलेला नाही. याचं सर्वात मोठं असं कारण म्हणजे शिक्षक संस्थांच्या ज्या मोठमोठ्या आस्थापना आहेत त्यांची अनास्था किंवा काही जिल्हा परिषद काही संस्थांना तर माहितीच नाही की पोर्टल सुरू झालेलं आहे. म्हणजे इथपर्यंत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत मित्रांनो. तर ह्याचं एकच कारण आहे, म्हणजे ह्याचं सर्वात मोठं अपयश म्हणजे जिल्ह्याच्या लेवलवर जे अधिकारी असतात त्यांनी त्या संस्थापर्यंत पोहोचू शकल्या नाही. सर्वात मोठं हे कारण आहे. ठीक आहे. त्यामुळं त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि दुसरा एक मुद्दा सांगायचा तात्पर्य असा की ह्या संस्था जर पोर्टलवर आल्या तरच जागा येतात, अन्यथा जागा येत नाहीत. हा एक नियम आहे. आणि सर्वात मोठा आहे बिंदू नामावली. बिंदू नामावली तपासून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे, तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि बिंदू नामावली का महत्त्वाची तुम्हाला मी वारंवार सांगतच होतो की बिंदू नामावली जर तपासली नाही तुम्ही कितीही काही करा, 1000 जागा असो 2000 जागा असो, त्या जागा पोर्टलवर येत नाहीत. हा पहिल्यापासून मी सांगत होतो. मग पहिल्यापासूनच तुम्हाला बिंदू नामावलीवर मी स्वतः काम करतो. त्यामुळे बिंदू नामावली किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला अगोदरपासून आतापर्यंत. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेस जे सत्य आहे मी सांगण्याचा प्रयत्न केला तरी मुलांना मी निगेटिव्ह वाटतो, पण त्याचा काही मला फरक पडत नाही, कारण जे सत्य आहे ते सांगणं माझं काम आहे. आज जेव्हा शिक्षण आयुक्त कार्यालयाला जेव्हा भेट दिली तेव्हा हेच जाणवलं मित्रांनो की खरंच पाहिजे तसा प्रतिसाद संस्था चालकाकडनं भेटत नाहीये. पाहिजे तसा प्रतिसाद जे शासकीय आस्थापना आहेत काही विनामुलाखतला काही संस्था देतात त्याचा सुद्धा प्रतिसाद तसा पाहिजे तसं भेटत नाहीये. त्याचं कारण आतापर्यंत शिक्षण आयुक्त कार्यालयाला सुद्धा समजलेलं नाही. ठीक आहे. फक्त विनंती करत आहेत, पण त्यांच्याकडनं आता सुद्धा अवेअर होत आहेत आणि होपसो की जागा वाढतील. कारण का आपण आशा ठेवायला काही हरकत नाही, कारण का त्याच्यापर्यंत माहिती जाणार. आणि तुम्हाला सांगतो पोर्टलच्या बाहेर जाऊन तुम्हाला भरती बी करता येत नाही, हा नियम आहे. त्यामुळे त्यांना तर जागा द्यावाच लागणार आहे, हे भागच आहे. त्यांना जर शिक्षक पाहिजे असतील तर. ठीक आहे. त्यामुळं शिक्षण आयुक्त कार्यालयातून स्ट्रिक्टली जे शासकीय आस्थापना आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही लवकरात लवकर VC होत आहे. दर आठवड्यातून 2दा पवित्र फोटोद्वारे साठी प्रॉपर VC होत आहे. म्हणजे ते नियमानुसार होतच असते पहिल्यापासूनच, पण आता त्याचा अजून आवाका वाढेलच. आणि खूप अधिकारी पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो भरतीला घेऊन आयुक्त कार्यालयात. त्यामुळे तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांना काही परत हे करणे काही अर्थ नाही. मूळ मुद्दा सांगतो, स्वतः अधिकारी पॉझिटिव्ह आहेत आयुक्त कार्यालयातले, त्यांना स्वतः भरती करायची आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. आणि राहिला प्रश्न
ह्या रिक्त पदांच्या तपशील संदर्भामध्ये की महत्त्वाचा मुद्दा आहे आदेश देणं. आदेश त्यांच्याकडनं गेलेले आहेत आणि डेट 15 जूनपर्यंत वाढलेली आहे. पण 15 जून मे बी अजून वाढू शकते. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आतापर्यंत इतिहास आहे. डेट वाढतच असते. प्रत्येक 2-3 महिने डेट वाढतच असते. त्यामुळे त्याच्यात काही काय म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये काही वेगळं पण नाही आहे. परंतु मूळ मुद्दा काय आहे की ती डेट वाढवून देण्यापेक्षा ते पोर्टल जागा कशा आणता येईल ते आपलं काम आहे. त्यामुळे तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही भेटी द्या. जवळपास पण संस्था असतील मोठ्या, त्या संस्थेला जाऊन भेटी द्या. तुम्ही पोर्टल जाहिरात दिली का, तुम्हाला स्वतः अनुभवून जाईल. काही काही संस्थांना माहितीच नाही की पोर्टल सुरू झालेलं आहे मित्रांनो. एवढी मोठी म्हणजे बिकट परिस्थिती आहे. आणि सर्वात अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा होता, संच मान्यतेचा. संच मान्यतेमुळे खूप असा लॉस झालेला आहे. संच मान्यतेमुळे खूप असा लॉस झालेला आहे. ह्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे काय, मॅथ्स सायन्सच्या जागा ज्या आहेत ना, 5 मिनिटाची त्यांनी तासिकामध्ये गडबड केली. तर 5 तासिकेच्यामुळे ना मित्रांनो, 5 मिनिटाच्या तासिकेमुळे 6,000 मॅथ्स सायन्सचे शिक्षक अख्ख्या महाराष्ट्रात अतिरिक्त होत आहेत. तुम्ही विचार करा, जे मला मॅथ्स सायन्सच्या जागा पण अतिरिक्त होणार नाही असं नाही तसं, त्यांना मी उत्तर देतोय की 5 मिनिटं किती मोठा गेम करू शकतात, गेम चेंजर ठरू शकतात, हे तुम्हाला सांगायचं होतं. आणि परत त्याच्यावर मी सविस्तर माहिती देणार होते की याच्यामध्ये संदर्भामध्ये नागपूर हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल झालेली आहे, विजुक्ता आहे किंवा बाकीचे संघटना आहेत त्यांचे, ते याचिकेचा पूर्ण संदर्भ आणि पूर्ण त्याच्यात त्यांनी जे सादर केलेले परिपत्रक किंवा इतर सर्व गोष्टी आहेत, शासनाच्याकडनं काही जे उत्तर आलेले ते सर्व तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून देईलच. ते समोरचं येईल समजा माहिती. परंतु एक उदाहरण तुम्हाला सांगतो, त्यातला एक मुद्दा हा तुम्हाला सांगतो मित्रांनो. फक्त 5 मिनिटामुळे आहे ना, 5 मिनिटाच्या कमी तासिका काय होते 5 मिनिटांना असं, त्याच्यामुळे ना 6,000 शिक्षक अतिरिक्त होते. तासिकाचं ड्युरेशन कमी केल्यामुळे हा एक डिफरन्सेस आहे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपापल्या जिल्हा परिषदेला जा, आपापल्या महानगरपालिकेला जा, आपापल्या संस्थेला जा आणि जेवढ्या संस्था जवळ आहेत त्यांना जा. कुणाची निवेदन घ्या, मी मागच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या. कुणाची संस्थेचं, कोणत्याही संघटनेचं घ्या. मी आता पर्टिक्युलर परत नाही सांगणार, कोणत्याही संघटनेचं घ्या. पण तुम्ही जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषदेला जा, त्यांना अवेअर करा. त्यांनी बिंदू नामावली तपासून घेतलेली आहे का पहा. नाही असेल त्यांना विनंती करा. आणि त्यांनी जर तपासून घेतलेली असेल असं त्यांनी सांगत असेल तर मावकला जा, मागासवर्गीय कक्षाला जा, जिथे जिथे विभाग येतो, एकूण 6 मागासवर्गीय कक्षा आहेत तिथे जा की यांनी खरंच पाठवलंय का ते व्हेरीफाय करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होईल माहिती आहे का की एक सत्यता कळून जाईल. काय होते माहिती आहे का, जिल्हा परिषद सांगत असते आम्ही मावकला पाठवले आणि मावक म्हणते की आम्हाला आमच्याकडे जिल्हा परिषदचं रोस्टर चाललेलं नाही. म्हणजे हा कुठेतरी मिसमॅच होत असतो. हे आम्हाला जुना अनुभव आहे म्हणून परत सांगतोय की तुम्ही असं त्याच्यावर काम करा. कसं प्रत्येक जण जागा येणारच आहेत, जागा येतील, पण ते जागा जर अचानक जर काही परिस्थिती बिघडली तर काय करणार. पहा, 10% माजी सैनिक अपात्रचा राऊंड लावतो म्हणून अचानक काल त्यांनी प्रस्ताव पाठवला की लावणार नाही म्हणून. हा किती मोठा अन्याय केला. हा खूप मोठा अन्याय झाला मित्रांनो. मुलांना तुम्हाला वाटत नाही तसं की ज्यांना झळ पोहोचली त्यांना माहिती आहे. एका एका दिवसानं मुलं एजबार झालेले आहेत, एका एका दिवसानं भरतीतून बाहेर पडलेले आहेत. एका एका दिवसामुळं मग मी तुम्हाला सांगतो, एका दिवसात 24 तासाच्या अगोदर त्यांचं जे डेट ऑफ बर्थ आधी राहिले असेल ना, ते सिलेक्ट राहिले असते. एवढं मोठं दुर्दैव असू शकतं कोणाचं, हे दुर्दैव आहे. आणि जे हक्काचं पूर्ण भरतीच्या नियमाला डावलून हायकोर्टाच्या निर्णयाला धाब्यावर बसून निर्णय घेतले जात आहेत. मला हेच सांगायचं होतं. आणि त्यामुळं तुम्ही जसं वाटते तसे सोपी नाही. भरती ही एक मृगजळ आहे. शिक्षक भरती एक मृगजळ आहे. ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना त्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि जागा येण्यासाठी प्रयत्न करा. आणि शिक्षण आयुक्त कार्यालयात जेव्हा ह्या गोष्टी केल्यानंतर ह्या गोष्टी जाणवल्या म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मला रोज तुम्हाला भाषण ठोकायला किंवा तुम्हाला रोज हे करायला माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही ऐकून घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल. पण मूळ मुद्दा हाच आहे की रिॲलिटी काय दिसते जेव्हा आपण ग्राउंड रिॲलिटीवर जातो ना. जेव्हा ग्राउंड रिॲलिटी काय असते, ग्राउंडवर काय काम चालू आहे तेव्हा कळते ना, ह्या गोष्टी तुम्हाला दिसतात मित्रांनो. त्याचं कारणच ते आहे. काय माहिती आहे का, काय आपण जोपर्यंत ग्राउंडवर जात नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही की सत्य काय आहे ते. त्यामुळं अधिकारी खूप पॉझिटिव्ह आहेत भरतीला घेऊन, परंतु जर जागाच अपलोड नाही झाल्या किंवा जागाच नाही राहिल्या तर ते तरी काय करतील. हा कुठेतरी प्रश्न आहेच ना. मग ह्याच्यासाठी एकच करावं लागणार आहे, आपण प्रयत्न करत राहायचे. आणि रोस्टर जास्तीत जास्त जागा कशा येतील ते म्हणजे बिंदू नामावली तशीच लवकरात लवकर तपासणी होईल आणि पोर्टल जागा जास्तीत जास्त कशा येतील ह्याच्यावर काम करायचं. आणि रिक्त पदांचा तपशील जर विचार केला आतापर्यंत किती आल्या कशा आल्या, तर सांगायचं तात्पर्य खूप जसे पाहिजे तसा प्रतिसाद नाहीये. माझ्याकडे स्वतः 8 जिल्ह्याचे रोस्टर आलेले आहेत पण त्यांनी सुद्धा अपलोड केलेले नाही. विचार करा मित्रांनो, 8 जिल्हा परिषद रोस्टर माझ्याकडे आलेले आहेत पण त्यांनी अपलोड केलेले नाही. म्हणजे त्यांनी लॉगिनला नाही टाकलं. म्हणजे कळत नाही तर काय रोस्टर. काही तर अशा संस्था आहेत बिंदू नामावली तपासली पण अपलोड नाही केले. अशा खूप संस्था आहेत. त्यामुळं त्याच्यावर होणं गरजेचं आहे. आणि एकाच टीमचा इंटरव्ह्यूचा रेशो असेल किंवा त्यांना संस्थेचे अधिकार कमी करणं असेल, ह्याच्या गोष्टीमुळे ना आता संस्थेला सुद्धा तुम्हाला विदाऊट म्हणजे फ्रीमध्ये लागण्याचे चान्सेस तुमचे वाढले.
हा एक कुठं पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे संस्था, झडपी, मनपा, नपा सर्व महत्त्वाचे आहेत. अजून एक सांगतो, उर्दू माध्यमाचं जागा खूप कमी आलेल्या आहेत. उर्दू माध्यमाच्या अजून सांगायचं होतं, महत्त्वाचा विषय राहिला होता. उर्दू माध्यमाच्या पोर्टलवर अपलोड त्या पद्धतीने झालेल्या नाहीत. उर्दूच्या मुलांनी पण थोडंसं काळजी घ्या. बाकी दुसरी माहिती आलेली नाही, हिंदी आणि इंग्रजी माझ्याकडे माहिती नाही आली, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकणार नाही. पण त्याची माहिती घेऊन तुम्हाला मी कळवतो. ठीक आहे, एवढं तुम्हाला सांगायचं होतं. थोडंसं अवेअर व्हा. शिक्षण आयुक्त कार्यालय वरिष्ठ अधिकारी जे पुण्यातले आहेत, जिल्हा परिषद. हां, अजून एक सांगायचं, शिक्षण आयुक्त कार्यालय सोबत महाराष्ट्राची परीक्षा परिषदेकडे पण आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे. कारण का दोघांच्या कोलॅबोरेशननं ह्या भरती होत आहे. त्यामुळं स्वतः वरिष्ठ अधिकारी सांगितले की तुम्ही जिल्हा परिषदेला पण महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेकडनं पण माहिती घेऊ शकता. तिकडं पण ही माहिती उपलब्ध आपल्याकडे आहे. एवढं सांगायचं. त्यामुळं तिथे पण जा, जे कोणी असतील त्यांना विनंत्या करा. आपापल्या पद्धतीनं आपण करतच असतो. मी पण आहे पुण्यात, मी करतोय. परंतु एक माणूस सर्व काही करू शकत नाही. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातील सर्वांनी आपला जिल्हा, आपली जबाबदारी घेऊन किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राहून त्या गोष्टी करू शकतो. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो. आणि कळकळीची विनंती करतोय की आता जरी संधी जर तुम्ही गमावले तर काही खरं नाही. शेवटी 50 आणि 100 प्राधान्यक्रमच आहेत, हे लक्षात असू द्या मित्रांनो. कारण का 100 आणि 50 प्राधान्यक्रम हे खूप खतरनाक विषय आहे. तुम्हाला कळणार नाही, ज्या दिवशी वेळ येईल तेव्हा कळेल. खूप खतरनाक आहे. कारण जागा असतील पण तुम्ही देणार नाही, तुम्ही भरू शकणार नाही. पण जागा नसतील म्हणजे ते खूप अशा वेगळ्या आहेत ज्यांचं हायस्ट क्वालिफिकेशन झालेलं आहे, त्यांच्यासाठी सर्वात मोठा आहे ना हे अडथळा आहे. आणि प्राधान्यक्रम काही नवीन गोष्ट नाही. MPSCमध्ये हा प्राधान्यक्रम प्रकार आहेच. आता रिसेंटमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं MPSC क्लरिकलला किंवा मेन्सचे जे आहेत ते प्रिलिम्सलाच प्राधान्यक्रम भरून घेत आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की प्राधान्यक्रम हे आपल्यासाठी काही नवीन नाही. ते प्राधान्यक्रम कसे त्याची तुम्हाला वेळोवेळी मी गाईड करतच राहू, तो विषय नाहीच आहे. पण मूळ मुद्दा काय माहिती आहे का, 50 प्राधान्यक्रम आणि 100 प्राधान्यक्रमाचा जो लॉस आहे तो लॉस खूप मोठा आहे. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि अजून काही जर शिक्षण आयुक्त करायला असेल, परीक्षा परिषद असेल, जेव्हा आम्ही भेट देऊन तेव्हा भेटीमध्ये अजून काही नवीन माहिती भेटत असेल तर तुम्हाला 100% मी सांगण्याचा प्रयत्न करेल. फक्त ओव्हरऑल सांगायचं तात्पर्य एकच आहे की परिस्थिती अवघड आहे. पण परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे. प्रोसेस तपासून घेणं गरजेचं आहे. तरच जागा जास्तीत जास्त येतील आणि त्या खूप मिनिमम जागेवर ही भरती होईल, एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.